तर भावना आज आपली एक्झाम DMERची एक्झाम आहे. तर आधी आपल्याला जी लोकेशन होती ती पवईची भेटलेली, पण ती एक्झाम कॅन्सल झाली. त्याच्यानंतर आज 13 तारीख आहे. तर मी सकाळी निघालो 6:30 वाजले. तर आता जी आपल्याला लोकेशन भेटली एक्झामची ती भेटली विठ्ठलवाडी, कमलादेवी इन्स्टिट्यूट असं काहीतरी आहे. तर मग आपण चाललो आता रिक्षा घेऊनच तिकडे, कारण का विठ्ठलवाडीला काय प्रॉब्लेम नसतो, आपल्याला गाडी वगैरे लावायला असते जागा. विठ्ठलवाडीला कुठेही भेटत, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. तर भावना सकाळी मग निघालो CNG भरायला. बदलापूरला भरपूर गर्दी होती, तर मग अंबरनाथलाच गेलो CNG भरायला. तर 273 रुपयाचा CNG भरला. त्यानंतर परीक्षेला जायचं होतं. काय सकाळी नाश्ता वगैरे नव्हता केला, म्हटलं भूक वगैरे लागेल, त्याच्यामुळं उल्हासनगरलाच एकदम मस्तपैकी 3 पुऱ्या भाजी बिजी खाल्ली, नाश्ता केला, कारण तिथे परीक्षेला काय भेटेल नाही भेटेल माहिती नव्हतं. हे बाई ही लोकेशन आहे भावांनो. तर आपण पोचलो परीक्षेच्या लोकेशनवर. तर ही बऱ्यापैकी म्हणजे जवळच होती, विठ्ठलवाडी स्टेशनपासून जवळ होती. ट्रेनने गेलो असतं तरी चाललं असतं, म्हणून आपल्याला गाडीच परवडते, कारण की परत ते ट्रेनने ट्रेनचा टायमिंग सगळा मॅटर करतो. त्यानंतर तिथेच जवळ जागा बघितली, गाडी वगैरे पार्क केली. तर हे इन्स्टिट्यूट होतं भावांना, अशी बिल्डिंग होती प्रॉपर त्यांची. एक्झाम झाली ड्रायव्हरच्या एक्झामचा त्याचा काही संबंध नव्हता. आलं ते दिलं ठोकून. बघू आता काय होते काय नाही, काय होणार तर नाही. दिले आपली टाईमपास, बघू काय होते काय नाही. कारण त्याच्यामध्ये जे एक्झाम होते ते ड्रायव्हरचे नव्हतेच, कारण की जे आपल्याला सांगितले ड्रायव्हरचे किंवा गाडीविषयी किंवा काय वाहतूक नियम त्याच्यात एकसुद्धा त्याच्यात काय आलं नाही. वाहतुकीचं वगैरे जे प्रश्न होते ते म्हणजे गणिताचे वगैरे होते आणि जास्त हार्ड होते, म्हणजे इतिहासकार वगैरे किंवा संगीतकार किंवा बजेट म्हणजे जनरल नॉलेजचे होते, पण ते पण बऱ्यापैकी अवघड होते. म्हणजे एवढे काय ड्रायव्हरच्या लेवलचे नव्हते, म्हणजे जास्त हार्ड होते. म्हणजे जे बिलिसांना असतात तसे होते. काय बघू आता, झालं तर आहे, बघू काय होतं काय नाही. तिकडनं निघालो. तिकडनं एक बुकिंग घेतली, अंबरनाथची कैलास कॉलनीची बुकिंग होती. म्हटलं आता MT जाण्याचं काय अर्थ नाही, काहीतरी कमवूनच जावं. 114 रुपये त्यांची बिल अमाऊंट झाली. त्यांना ड्रॉप केला आणि डायरेक्ट निघालो घरी भावानं, कारण की आपल्याला आज नाईट शिफ्टला जायचं होतं. व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर करा. थँक्यू.